आजचा व्लॉग म्हणजे कम्प्लिटली मल्टीटास्किंग होता माझ्यासाठी. तर नमस्कार मंडळी, मी आहे जागृती. आज तर भरपूर काम होतं. त्यातलंच पहिलं काम म्हणजे खत टाकून गेलेला आमचा ऊस मस्त बांधून बिंदून झालेला, पण पाणी एकाच सरीने पडायचं. त्यामुळे आज भुंडी बांधून घ्यायची होती. हे काम पण मम्मीच करणार होती. मी काय सोबत चाललेली तिच्या, कारण भीती वाटते एकट्या माणसाला. ऊस पण मोठा आहे ना, त्यामुळे सांगू शकत नाही, कुठून पण काही पण येऊ शकतं. एकटीनेच करायचं म्हटल्यावर ते दम लागायचा. मग थोडा वेळ करायचं, थोडा वेळ बसायचं, असं करून संपवून टाकलं काम. त्यानंतर गेलेलो मम्मीच्या फ्रेंडकडे. तिथे थोडा वेळ गप्पा मारल्या लाजाळूच्या झाडाला लाजावून मी पुन्हा चाललेले दादांसोबत गावात. दादांचं काम करून मला जायचं होतं माझ्या कॉलेजमध्ये. नाही, आता ते माझं नाहीये, राणूच्या कॉलेजमध्ये. तिला घ्यायला गेले आणि इकडे सरांनी माझंच इंट्रोडक्शन दिलं सगळ्यांना. गुपचूप व्हिडिओ काढलाय मी. आय थिंक पोरांनी पाहिलाच असेल. बरोबर. राणूला घेतलं पहिलं तर खायला चारलं थोडंसं. सकाळी लवकर जाते आणि काहीच न खात. त्याच्यात तिची ती दातांची ट्रीटमेंट. आता मकर संक्रांती म्हटलं की खेंगटाची भाजी आलीच. मग थोडा भाजीपाला घेतला. मम्मीने खुरपी शेवटायला दिली, ते काम केलं. त्याच्यानंतर तिला घेऊन गेले तर डॉक्टरांकडे दातांची ट्रीटमेंटसाठी. तिकडे तिची ट्रीटमेंट चालू होती आणि इकडे मलाच कसं तरी होतं. त्यानंतर मेन काम करण्यासाठी गेलो. ब्रेक नव्हता, त्यामुळेच त्या दिवशी आमचा ऍक्सिडेंट झालेला. नाहीतर जागृती खूप छान गाडी चालवते. इकडे त्यांनी तर माझ्या गाडीची हेडलाईटच काढून टाकलेली. आणि संध्याकाळी आलेलो वहिनींच्या डोळ जेवणासाठी. तर असा होता माझा हा आजचा मल्टीटास्किंग ब्लॉग. बाय, भेटूया उद्याच्या ब्लॉग.